महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नाची ओळख करून देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन। आजच्या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका, तर मिलिंद प्रश्नांतर्गत बोधिसत्वाच्या धर्मासंबंधी प्रश्न यावर मी थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला होता। तर बोधिसत्व म्हणजे काय आणि बोधिसत्व काय काय करतो, तो तुषित देवलोकामध्ये काय जन्म घेतो आणि नंतर तो आपल्या काळाचे अवलोकन करतो, भूमीचे अवलोकन करतो, देशाचे अवलोकन करतो, कुळाचेही अवलोकन करतो, जननीचे अवलोकन करतो, वयाचे अवलोकन करतो, महिन्याचे अवलोकन करतो आणि संसार त्यागाचे सुद्धा अवलोकन करतो। तर बोधिसत्वाच्या संदर्भाने या सगळ्या बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि मग भंते नागसेन या ठिकाणी असंही म्हणतात, जे आजच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आपल्यासाठी पण लागू होते। ते म्हणतात की अपरिपक्व ज्ञानाला अशी बाब कळत नाही। या अर्थाने आपण सगळे अपरिपक्वच आहोत। आपण आपल्या मनाची तेवढी गती प्राप्त केलेली नाही, तेवढा उच्चांक आपण गाठलेला नाही, आणि म्हणून ह्या ज्या काही अतिशय सूक्ष्म अशा गोष्टी आहेत, अतिशय उच्च पातळीवरच्या ज्या काही अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्यालाही आकलन होत नाही। म्हणून भंते नागसेन सुरुवातीलाच या ठिकाणी स्पष्ट करतात की अपरिपक्व ज्ञानाला अशी बाब कळत नाही, परिपक्व ज्ञानाशिवाय अशी बाब कळणे शक्य नाही। आणि म्हणून आपण सगळे अपरिपक्व असल्यामुळे अधिकारिक नाही का पद्धतीने यावर काही बोलणं किंवा यावर काही भाष्य करणं, कारण आपण जे बोलणार ते फक्त पुस्तकामध्ये जे आलेलं आहे त्या पुस्तकाच्या आधारामध्ये या ठिकाणी या अठ्ठकथेमध्ये अशा पद्धतीनं बुद्धाने म्हटलेलं आहे, हे संदर्भ देऊनच आपण या ठिकाणी या सगळ्या बाबी आपण बोलू शकतो। पण आपण या ठिकाणी बोधिसत्वाचं जे चित्त आहे आणि बोधिसत्वाची जी एकंदरीत उंची आहे, त्या उंचीला जाऊन बोधिसत्व ज्या पद्धतीने विचार करतात किंवा बोधिसत्व ज्या पद्धतीने जाणतात किंवा काही बाबी निर्धारित करू शकतात, जसे या ठिकाणी या 8 बाबी आलेल्या आहेत, तर याचं आकलन आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे, आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे। परंतु त्या नाहीत किंवा ते तसं आकलन करत नाही अशातला काही भाग नाही आहे। बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये सुद्धा अशा बाबी आलेल्या आहेत बोधिसत्वाच्या बाबतीमध्ये। आणि या ठिकाणी सुद्धा बोधिसत्वाच्या संबंधाने जे काही प्रश्न भंते नागसेनाला राजा मिलिंदाने विचारतात, त्यावर ते अतिशय समर्पक उत्तर देतात। आणि अतिशय समर्पक उत्तर देताना ते अगोदरच ही बाब राजा मिलिंदाला स्पष्ट करून सांगतात की अपरिपक्व ज्ञानाला अशी बाब कळत नाही, परिपक्व ज्ञानाशिवाय अशा बाबी कळणे शक्य नाही। ज्ञान परिपक्व झाल्यावर क्षणाचाही उशीर लागत नाही, ज्ञान परिपक्व झाल्यावर क्षणाचाही उशीर लागत नाही। म्हणून बोधिचित्ताची निर्मिती ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये होते आणि बोधिचित्ताचे नाही का त्या अवस्था पार करत 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 एक अत्युच्च शिखर ज्यावेळेस तो गाठतो आणि आता तो परिपूर्ण बुद्धत्व प्राप्तीसाठी तयार असतो, तर अशा या परिपक्व अवस्थेमध्ये ज्यावेळेस बोधिचित्ताची उत्पत्ती होते, बोधिचित्ताचा विकास होतो, अशा बोधिचित्ताला अशा पद्धतीचं ज्ञान प्राप्त होणं, तर यामध्ये काही म्हणजे विसंगती निर्माण होण्याचं काही एक कारण नाही। कारण त्या चित्ताची अवस्थाच इतकी म्हणजे उच्चांक गाठलेली असते की त्या चित्ताच्या अवस्थेमध्ये बऱ्याच गोष्टी तो जाणू शकतात। आणि तो काय काय जाणतो याचे मुद्दे या ठिकाणी 8 मुद्दे दिलेले आहेत। बोधिचित्ताने तो ह्या सगळ्या गोष्टी जाणू शकतो, ठरवून तो जन्म घेतो, ठरवून आपले आईबाप निर्धारित करतो, जागा निर्धारित करतो, सर्व निर्धारित करत असतो। म्हणून ज्ञान परिपक्व झाल्यानंतरही कळू शकत नाही अशी कोणतीच बाब नाही। ज्याला प्रज्ञा प्राप्त होते, प्रज्ञेचा विकास होतो, दृष्टी प्राप्त होतो, अशा प्रत्येक माणसाला या अस्तित्वाचं जे सत्य आहे ते सत्य त्याच पद्धतीने सगळ्यांना कळते, कारण त्याची चेतना अतिशय उच्च पातळीवर असते आणि ती चेतना अतिशय उच्च पातळीवर परिपक्व झाल्यामुळे त्याला
सत्य जसं आहे तसं गवसत असते, है ना. आणि अनेक बल त्याला प्राप्त होतात, अभिज्ञा म्हणतात त्याला, है ना. अनेक बल प्राप्त होतात आणि त्या बलाच्या आधारावर तो बऱ्याच गोष्टी जाणण्याची त्याच्यामध्ये क्षमता निर्माण होत असते. म्हणून म्हटलेलं आहे की ज्ञान परिपक्व झाल्यानंतरही कळू शकत नाही अशी कोणतीही बाब नाही. तेव्हा बोधिसत्वाने काळाचे अवलोकन करावे की मी कोणत्या काळात जन्म घ्यावा, हे कशाकरिता. तर पुन्हा ते म्हणतात की अपरिपक्व ज्ञानाला अशी बाब कळत नाही आणि परिपक्व ज्ञानाला क्षणाचाही वेळ लागत नाही. तेव्हा बोधिसत्वाने कुळाचे अवलोकन करावे की तो कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा. आणि त्याच पद्धतीनं पुढे या सगळ्या बाबीच्या आई वडिलांच्या संदर्भाने ह्या बाबी आलेल्या आहे की तो आई वडिलांचं म्हणजे निवड करतो, या सगळ्या बाबींची तो निवड करतो. यावर अतिशय सुंदर असं उदाहरण भन्ते नागसेन यांनी राजाला दिलेलं आहे की 8 बाबींचा त्या घडण्याआधीच विचार केला पाहिजे. त्या बाबी कोणत्या, तर एका व्यापाऱ्याचं उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या व्यावहारिक उदाहरणावरून बोधिसत्व कुठली तयारी करतो, बुद्धत्व प्राप्त करण्याच्या अगोदर काय काय तयारी करतो आणि तो कुठल्या कुठल्या गोष्टी जाणून निर्धारित करून ठरवून तो बुद्धत्व प्राप्त करतो. कारण बुद्धत्व प्राप्त करायचं आहे ही बाबही त्यांनी ठरवलेलीच आहे. मला बुद्धत्व प्राप्त करायची, बुद्धत्व प्राप्ती करून घ्यायची, मला बुद्ध व्हायचं आहे, बुद्धत्व प्राप्ती नाही तर मला बुद्ध व्हायचं आहे, अशी संकल्पना करूनच एक बोधिसत्व आपल्या जीवनाच्या अनेक स्थित्यांतरामध्ये पारमितांचं पालन करत ना तो त्या अवस्थेतून सगळ्या अवस्था पार करत 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 तो स्वतःला परिपक्व बनवतो आणि बुद्ध होण्यासाठी संकल्पबद्ध असतो, ठीक नाही. तर ही बाब त्याने अगोदरच ठरवून आपल्या जीवनाचा प्रवास तो करीत असतो. ही बाबही आपण बघितलेली आहे. अत्यंत व्यावहारिक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की ते राजाला म्हणतात की हे राजा, व्यापाऱ्याने आधीच विकत घ्यावयाचा माल शोधून ठेवला पाहिजे. अगदी बरोबर आहे, आपणही शोधून ठेवतो कुठल्या होलसेलर कडून घ्यायचं, म्हणजे कुठला होलसेलर आपल्याला कमी किमतीमध्ये देणार, ठीक आहे. तर आपण सगळे रेट्स तपासतो, आपण त्यांच्याकडनं कोटेशन घेतो. अनेक जे मोठे डीलर असतात तर त्यांच्याकडून आपण काय करतो, छोटे व्यापारी जे आहेत त्यांच्याकडून कोटेशन्स घेतात, माहिती काढतात आणि मग जिथे थोडंसं 2 पैशांना स्वस्त असेल तिथून मग ते माल घेतात. मग दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे की हत्याने आपले दुसरे पाऊल पुढे टाकण्याच्या आधीच सोंडीने जमिनीचे अवलोकन केले पाहिजे, तरच तो हत्ती, नाहीतर तो हत्ती नाही. हत्तीचा हा स्वभाव गुण आहे आणि हा स्वभाव गुण कदाचित आपण बघितलेला असेल की पुढे एक पाऊल टाकण्याच्या अगोदर तो सोंडीने त्या भूमीचं अवलोकन करतो आणि मग पुढे तो पाऊल टाकत असतो. तिसरा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे की गाडीवानाने निश्चित स्थळाकरिता निघायच्या आधीच गाडीचे अवलोकन केले पाहिजे. आपण गाडी तपासतो, बरोबर आहे की नाही, गाडीमध्ये हवा आहे की नाही, गाडी पुसून आहे की नाही, आतमधून साफसफाई केलेली आहे की नाही, या सगळ्या बाबी आपण, ऑइल आहे की नाही गाडीमध्ये, सगळ्या बाबी आपण तपासतो आणि या सगळ्या बाबी तपासल्यानंतर त्याची परिपूर्तता करतो आणि मग पुढच्या प्रवासाला आपण निघत असतो. म्हणून कुठे पोहोचायचं आहे ते पोहोचण्याचं ठिकाण आपल्याला माहित असते आणि त्यासाठी आपण आपल्या गाडीची निश्चित स्थळाकरिता निघायच्या आधीच आपण गाडीचे अवलोकन करतो. हे अगदी व्यावहारिक उदाहरण आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे की नावेच्या नावाड्याने किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वी किनाऱ्याचे अवलोकन केले पाहिजे की आता ह्या कुठल्या किनाऱ्यावर मी आपली गाडी उभी करायची आहे. नाहीतर किनारे खूप असतात परंतु उतरायला जागा नसेल, पाण्याची खोली त्या किनाऱ्यावर असेल, तर भूमीचा स्पर्श त्या ठिकाणी होत नसेल, उंच म्हणजे दगड दुगड असतील, तिथे उतरण्याला एक जागा नसेल, तो नावाडी या सगळ्या गोष्टी पाहतो आणि हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर उतरायसाठी कोणती योग्य जागा आहे तो ते निश्चित करतो आणि त्या ठिकाणी उतरतो. हे स्वाभाविक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. मग पुढचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे, पाचवा मुद्दा, की चिकित्सा करण्यापूर्वीच वैद्याने रोग्याचे वय जाणून घेतले पाहिजे. डॉक्टर रोग्याचं वय पाहतो. आपण त्यांना डॉक्टरांना सांगितलं की माझं वय 40 आहे तर 40च्या वर असल्यामुळे ते अगोदर आपली बीपी तपासतात, ब्लड प्रेशर तपासतात, नाही का. कदाचित 40च्या कमी असलेल्या माणसाचं ते बीपी तपासणार नाही
परंतु जेव्हा तुम्ही 40च्या वर आपलं वय सांगता तेव्हा निश्चितपणे ते त्याची बीपी तपासतात की नाही तपासत. तर अशा पद्धतीनं तो रोग्याचं वय पाहिल्यावर त्याला त्याच्यामध्ये काय कमतरता आहे हे ते शोधतात आणि त्याला कशा पद्धतीचं औषध दिलं पाहिजे याचा सुद्धा ते एक प्रकारे म्हणजे त्यातून त्यांना कळत असते, आहे की नाही. 6वा मुद्दा हा सांगितलेला आहे की पुलावर चढण्याआधीच त्याचा अस्थिर भाव जाणून त्यावरून चालले पाहिजे. पुढे त्या काळामध्ये अनेक असे कच्चे पूल असायचे, हातानं बांधलेले पूल असायचे, है ना, दोरीनं रस्सीनं बांधलेले पूल असायचे. त्या पुलावरून जात असताना, तो पूल ओलांडत असताना अनेकदा लोक त्या पुलाची स्थिती पाहायचे की हा बरोबर आहे की नाही, कुठे तुटून तर नाही आहे ना, कुठे कमजोर तर झाला नाही आहे ना. तर अशा पद्धतीनं त्या पुलाची स्थिती पाहून ते पूल ते नंतर मग पार करण्याचा प्रयत्न करायचे. नंतर 7वा मुद्दा दिलेला आहे की भिक्खूने भोजनाची वेळ होण्यापूर्वीच वेळ जाणून भोजन ग्रहण केले पाहिजे. तो त्यांच्या विनयाचा भाग आहे, नियम आहे, म्हणून 12च्या आतमध्ये भोजन केलंच पाहिजे. या अनुषंगाने वेळेकडे त्यांची नजर लागलेली असते की हा आता 11:30 झाले, आता आपण भोजन करायला बसलं पाहिजे, म्हणजे अर्ध्या घंट्यामध्ये म्हणजे 12च्या अगोदर आपलं जेवण आटोपेल. त्याच पद्धतीनं आपण सुद्धा आपली वेळ निर्धारित करत असतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी बोधिसत्वाच्या त्या ज्या काही 8 मुद्दे आलेले आहेत त्या 8 मुद्द्याला अनुसरून या ठिकाणी व्यावहारिक मुद्दे नागसेनांनी ठेवलेले आहेत, जेणेकरून आपल्याला ही बाब समजावी. आणि 8वी बाब या ठिकाणी सांगितलेली आहे की बोधिसत्वाने जन्म घेण्याआधीच कुळाचे अवलोकन केले पाहिजे, की हे उत्तम कुळ आहे आणि श्रेष्ठ कुळ आहे. तर हे राजा येथे या 8 बाबी घडून यायच्या आधीच त्यांचे अवलोकन करायचे. तर आपण आपल्या या व्यावहारिक जीवनामध्ये छोट्या छोट्या बाबींचं अवलोकन करतो, तेव्हा एक व्यक्ती जो बोधिसत्व अवस्थेमध्ये परिपक्व झालेला आहे आणि आता तो बुद्ध होणार आहे, तो या बाबीचा विचार करत नसेल काय? हा साधा प्रश्न आपण स्वतःलाच विचार करायला पाहिजे. बोधिसत्व आपल्या आई वडील निवडताना तो कनिष्ठ आचरण करणारे नाही का, अकुशल कर्म करणारे आई वडील निवडतील का? नाही, ते आदर्शवत जीवन जगणारे, है ना. तशी महामाया होती, तिने त्या दिवशी भरपूर काही दान दिलेलं होतं. जे काही चांगले कर्म करता येतात ते सर्व चांगले कर्म करण्याचा तिने त्या दिवशी प्रयत्न केलेला होता. म्हणजे आपल्या मनाची एक म्हणजे उच्च अवस्था आणि त्या उच्च अवस्थेमध्ये त्या दिवशी तिने जगण्याचा प्रयत्न केलेला होता. तर ती त्याच दिवशी त्या पद्धतीने जगत असेल का? तर त्याच पद्धती म्हणून आई वडील निवडताना उच्च कूड म्हणजे या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र नाही, तर उच्च आचरण करणारे, नाही का. तर अशा पद्धतीने या सगळ्या बाबी यांनी व्यावहारिक उदाहरणं देऊन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आपण या संदर्भाने या उदाहरणांचा दाखला देऊन आपणही जर विचार केला तर मग एक बोधिसत्व तर तोही तर या बाबतीमध्ये विचार करत असेल ना की मला कुठे जन्म घ्यायचा आहे ना, कोणत्या भूमीमध्ये, कोणत्या देशामध्ये, नाही का. किंवा आता या देशाच्या वगैरे इथे विचार त्या काळामध्ये, आता जसं आपण भारत म्हणतो त्यावेळेस काय भारत नव्हता, तर तो जम्बूद्वीप होता. तर ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी आलेल्या आहे आणि याचं आपण अपरिपक्व असल्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करू शकत नाही. परंतु बोधिसत्व एका परिपक्व अवस्थेला पोहोचला असल्यामुळे तर बोधिसत्व ह्या सगळ्या बाबीचं अवलोकन करतो आणि त्या पद्धतीनं पुढचं जे काही निर्धारण आहे तो करीत असतो. यामध्ये कुठलंही दुमत असायला काही कारण नाही, कारण तो परिपक्व अवस्थेमध्ये आलेला असतो. तर आपण या ठिकाणी बोधी म्हणजे काय आणि बोधिचित्त म्हणजे काय आणि बोधिसत्व म्हणजे काय या बाबीमध्ये थोडंसं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. तर आपण बघितलं होतं की बोधी म्हणजे आपली जी काही आध्यात्मिक जागृती आहे ती ज्यावेळेस परिपूर्ण अवस्थेला पोहोचते, नाही का, तर त्याला आपण काय म्हणतो, बोधी म्हणतो. म्हणजे ज्याला आपण सरळ सरळ बुद्धत्व प्राप्ती म्हणतो. तर बुद्धत्वाची ही जी काही अवस्था आहे ती अवस्था म्हणजे क्लेशांपासून मुक्ती, 10 बंधनांपासून मुक्ती, भवचक्रातून मुक्ती वगैरे वगैरे, नाही का. तर बुद्धाचे जे गुण आहेत त्या गुणांचा पूर्णपणे विकास, मैत्री, करुणा, वीर्य, प्रज्ञा या सगळ्या गुणांचा परिपूर्ण विकास ज्या ठिकाणी साधला जातो ते चित्त, नाही का, तर ते म्हणजे बुद्धत्वाची अवस्था.
आणि मग चित्त, ज्याला आपण मन म्हणतो, ज्याला आपण आपले विचार म्हणतो, कारण मन म्हणजे काय तर विचारांचा पुंजच आहे, सातत्यानं मनात विचारच उत्पन्न होत असतात. म्हणून चित्त यालाच म्हटलेलं आहे, चेतना, आपली जाणीव ना. तर या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं आपण ते बोधिचित्त कसं उत्पन्न होते या संदर्भामध्ये आपण थोडेसे दाखले मागे आपण जाऊन पाहिले की एक प्रज्ञा गुण आहे आणि दुसरा करुणा गुण आहे. तर या भावनिक मार्गाचा विकास करत 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 ज्या वेळेस एक चित्त पूर्णपणे प्रज्ञा आणि करुणा या दोनही भावना एकत्रित होऊन कार्यरत होतात, तेव्हा त्यामध्ये एक प्रकारे बोधिचित्ताची उत्पत्ती होत असते. तर ही बोधिचित्ताची उत्पत्ती ज्या वेळेस होते त्यावेळेस तो अनेक बाबी नाही का त्याच्यामध्ये निर्माण होत असतात. आणि या ठिकाणी बोधिसत्वाची जी काही म्हणजे बोधिचित्ताची जी काही उत्पत्ती आहे, तर बोधिचित्ताच्या उत्पत्तीमध्ये या ठिकाणी काही मुद्दे आलेले आहेत. आणि ते मुद्दे म्हणजे बोधिचित्तामध्ये काय उत्पन्न होते, नेमकं बोधिचित्तामध्ये काय उत्पन्न होते. तर बोधिचित्तामध्ये पहिली बाब ही उत्पन्न होते की त्यांना बुद्धाचे स्मरण होते, बुद्धाचे स्मरण. तर बुद्धाचं तो स्मरण करत असतो, बुद्धांच्या गुणांचं स्मरण करत असतो, अगोदर झालेल्या बुद्धांचंही तो स्मरण करत असतो, पुढे येणाऱ्या बुद्धांचंही तो स्मरण करत असतो. येच बुद्धा अतीताच, येच बुद्धा अनागता, पशुपन्नाच ये बुद्धा, अहं वंदामी सबदा. तर त्या बुद्धांचं स्मरण करून त्या झालेल्या बुद्धांपासून तो एक प्रकारे स्फूर्ती घेत असतो, त्याच्यापासून प्रेरणा घेत असतो है ना. तर ही पहिली बाब त्या बोधिचित्तामध्ये घडून येत असतो. तर तो सातत्यानं बुद्धांचं स्मरण करतो, बुद्धांच्या चांगल्या गुणांचं स्मरण करतो आणि हे सातत्यानं तो करत असतो, सातत्यानं करत असतो. ही पहिली बाब बोधिसत्वाच्या चित्तामध्ये निर्माण होत असते. दुसरी बाब जी बोधिचित्तामध्ये निर्माण होते किंवा बोधिचित्त ज्यातून निर्माण होते, तर बोधिचित्त ज्यातून निर्माण होते ती पहिली बाब म्हणजे बुद्धांचं स्मरण. दुसरी बाब म्हणजे या संस्कारित अस्तित्वाचे जे दोष आहे ते दोष तो आपल्या बोधिचित्ताने पाहू शकतो. हे चित्त जे निर्माण होते त्या निर्माण झालेल्या चित्तातून कार्यकारणामुळे उगम पावलेले जे सर्व संस्कार आहेत त्या संस्काराचं अस्तित्व त्याला जाणवते. अनित्य, दुःख आणि अनात्म हे बोधिचित्तामुळे तो जाणतो. आणि हे जाणल्यानंतर त्या अस्तित्वाचं जे काही म्हणजे सत्य आहे, म्हणजे अनित्यता आहे, दुःख आहे, हे तो जाणून घेतो. आणि हे जेव्हा जाणतो तेव्हा बोधिचित्त त्याच्यामध्ये उत्पन्न होत असते. म्हणजे ह्या बाबींमुळे बोधिचित्त एखाद्या व्यक्तीमध्ये उत्पन्न होत असते, आहे की नाही. मग बोधिचित्त आणखी कशामुळे उत्पन्न होते, तर बोधिचित्त आणखी जे उत्पन्न होते, मी अगोदर उल्लेख करताना सांगितलेलं होतं की एकीकडे बुद्धाचं तत्वज्ञान, दुसरीकडे बुद्धाचं प्रत्यक्ष आचरण, आणि ते प्रत्यक्ष आचरण पाहून त्या पद्धतीनं जेव्हा लोक वागायला लागतात ते म्हणजे मैत्री आणि करुणा. तर बोधिसत्व काय करतो किंवा ज्याच्यामध्ये बोधिचित्ताची निर्मिती होते ती कशामुळे निर्मिती होते, तर तो सर्व प्राणी मात्रांचं अवलोकन करतो आणि सर्व प्राणी मात्र किती दुःखामध्ये आहे याचं तो अवलोकन करतो. आणि सर्व प्राणी मात्रांना दुःखामध्ये पाहून त्याच्या मनामध्ये त्यांच्याविषयी करुणाभाव उत्पन्न होतो. आपण या सर्व प्राणी मात्रांना दुःखातून मुक्त केले पाहिजे अशा पद्धतीचं चिंतन तो करतो आणि या चिंतनातून तो तशी कृती सुद्धा करायला लागतो. तर तो फक्त मानव प्राण्यांच्या दुःखाबद्दलच विचार करत नाही, तर या पलीकडे जाऊन या अस्तित्वामध्ये जेवढे काही प्राणी आहेत, जेवढे काही सत्व आहेत, त्या सर्व सत्वांच्या दुःखाविषयीचा तो विचार करतो. बोधिचित्त याला म्हणतात. आपल्या मनामध्ये असा एखादा विचार उत्पन्न होऊ शकतो, पण तो विचार म्हणजे काही बोधिचित्त नव्हे, तो विचार म्हणजे बोधिचित्त नव्हे. तर बोधिचित्त म्हणजे तो विचार संपूर्ण त्याच्या अस्तित्वामध्ये रूढ होतो आणि त्या पद्धतीचं आचरण करण्यासाठी तो एक प्रकारे प्रवृत्त होतो. नव्हे त्याचं ते त्या पद्धतीचं जीवनच तयार होते, तसं चित्तच त्याचं तयार होते, म्हणूनच त्याला बोधिचित्त असं म्हटलेलं आहे. आणि मग ते हळहळते, त्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी तो धडपडतो, आहे की नाही. म्हणून तो फक्त मानव प्राण्यांप्रतीच आपल्या संवेदना प्रकट करत नाही, तर या अस्तित्वामध्ये असणाऱ्या सर्व सत्वांप्रती त्याच्या मनामध्ये
असे भाव उत्पन्न होतात किंवा त्यांच्या मुक्तीसाठी तो एक प्रकारे झटत असतो. तर ही बाब सुद्धा या ठिकाणी बोधिचित्त उत्पन्न होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आलेली आहे असं दिसून पडतं. तर ह्या सगळ्या बाबी जेव्हा एकत्रितपणे कार्यरत होतात है ना, तर या परिस्थितीमध्ये एक बोधिचित्त जागृत होत असते आणि बोधिचित्ताची अशा पद्धतीने या ठिकाणी निर्मिती होत असते. तर बोधिचित्ताची निर्मिती कोणती कशा पद्धतीने होते हे सुद्धा मी या ठिकाणी संक्षिप्तपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग जेव्हा बोधिचित्ताची एखाद्यामध्ये निर्मिती होते तेव्हा तो बोधिसत्व काय करतो, तर बोधिसत्व असं म्हणतात की तो 4 प्रतिज्ञा घेतो आपल्या जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये कोणत्या 4 प्रतिज्ञा घेतो? बोधिसत्वाच्या 4 प्रतिज्ञा म्हणून संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये त्याची वाच्यता केली जाते, त्याचं मनन केले जाते, पठन केलं जाते. तर बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये पहिली प्रतिज्ञा घेतो की माझ्याकडून सर्व जीव मात्रांची ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्नरत असणार. बोधिसत्वाच्या जीवनाची ही पहिली प्रतिज्ञा सर्व जीव मात्रांना त्याच्या अडचणीपासून दूर करण्याची तो एक प्रकारे प्रतिज्ञा घेत असतो. ही बोधिसत्वाची पहिली प्रतिज्ञा. मग त्यासाठी काही करावं लागलं तरी ते मी करेल, अगदी जीव द्यावा लागला, जीव गमवावा लागला तरी मी माझा प्राण त्यागून सुद्धा मी त्या सत्वाची त्याच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी त्याला मी मदत करेल, त्याला अडचणीतून सोडवेल. ही प्रबल भावना बोधिसत्व आपल्या मनामध्ये निर्माण करतो आणि तशी तो प्रतिज्ञा करत असतो. दुसरी प्रतिज्ञा बोधिसत्व काय करतो, तर मी सर्व आश्रवांचं निर्मूलन करेल अशा पद्धतीची एक प्रतिज्ञा बोधिसत्व करतो. आणि नंतर तो तिसरी जी प्रतिज्ञा करतो तो म्हणजे मी सर्व धर्मावर प्रभुत्व प्राप्त करेल. सर्व धर्मावर प्रभुत्व प्राप्त करेल म्हणजे तर या अस्तित्वामध्ये असणारं जे काही सर्व सत्य आहे ना, त्या सर्व सत्याचं आकलन मी करेल. बाबासाहेब म्हणतात ना, सत्य आहेत अनंत, त्यालाच धर्म म्हटलं गेलेलं आहे, जे अनंत आहे सत्य ना. तर अनेक रूपानं या ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्याला प्रतिपादित केलेलं आहे ते सर्व म्हणजे या सगळ्या बाबीचं जे काही रहस्य आहे ते सर्व ना, तर मी या सगळ्या बाबींवर काय प्राप्त करेल, तर मी प्रभुत्व प्राप्त करेल. आणि मग चौथी प्रतिज्ञा काय घेतो, तर सर्व जीवन मात्रांना बुद्धत्व प्राप्तीकडे नेण्याचे कर्तव्य माझ्या अंगी येऊ, अशा पद्धतीची प्रतिज्ञा हा बोधिसत्व करत असतो. तर सर्व जीवन मात्रांना बुद्धत्व प्राप्तीकडे नेण्याचे नाही का, तर माझ्यामध्ये सामर्थ्य निर्माण हो. तर बोधिसत्व फक्त स्वतःच्याच बुद्धत्वाची म्हणजे तो प्रतिज्ञा घेत नाही, तर सर्व प्राण्यांना बुद्धत्व प्राप्तीसाठी मदत करण्याची तो प्रतिज्ञा घेतो. त्याच्यासाठी फक्त स्वतःचं बुद्धत्व महत्वाचं नाही, तर त्याच्यासाठी सर्व प्राणी मात्र या दुःखातून मुक्त हो आणि ते मुक्त अवस्थेला पोहोचो आणि त्यासाठी ते म्हणजे आपल्या जीवनाला वाहून घेईल अशा पद्धतीच्या म्हणजे जो बोधिचित्त ज्याच्यामध्ये उत्पन्न होते, ज्याला मग आपण बोधिसत्व म्हणतो, तो बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीच्या या 4 प्रतिज्ञा तो धारण करत असतो आणि या 4 प्रतिज्ञा घेऊन आपल्या जीवनाची तो पुढे वाटचाल करीत असतो. मग आता आपल्या जीवनाची पुढे वाटचाल करीत असताना बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सुद्धा काही बाबी मांडलेल्या आहेत आणि ती बाब मांडत असताना बाबासाहेबांनी बोधिसत्वाची संकल्पना मांडलेली आहे आणि बुद्धत्व प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा म्हणजेच त्याला इथे काय म्हटलेलं आहे, बोधिसत्व म्हटलेलं. आणि आपण बोधिसत्वाच्या जीवनाच्या 4 प्रतिज्ञा या ठिकाणी बघितलेल्या आहेत आणि म्हणून महायानामध्ये विशेषतः भर दिला जातो तो बोधिचित्ताच्या निर्मितीवर भर दिला जातो. म्हणजे केवळ स्वतःच्या मुक्तीसाठी झटण्यापेक्षा स्वतःच्या मुक्तीसाठी झटत असताना इतरांच्याही मुक्तीसाठी झटणं, तर या ठिकाणी हे जे काही बोधिसत्वाचा गुण आहे ते बोधिचित्त आपल्यामध्ये निर्माण आपण केलं पाहिजे अशी एक प्रकारची महायानाची भूमिका आपल्याला दिसून पडते. तर या ठिकाणी बोधिसत्वाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब जे काही या ठिकाणी कथन करतात त्याचं सुद्धा आपण अवलोकन केलं पाहिजे, ते सुद्धा आपण थोडंसं जाणून घेतलं पाहिजे. आणि मग ही बाब मांडत असताना बाबासाहेब स्वतः बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये ही बाब मांडतात
की एक जो बोधिसत्व जो अशा पद्धतीच्या 4 प्रतिज्ञा आपल्या जीवनामध्ये धारण करतो, आपल्या जीवनाची तो वाटचाल करतो आणि आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना त्याला काही स्थित्यांतरामधून जावं लागतं. त्याला एक प्रकारे जीवनाच्या अवस्थांमधून जावं लागतं. त्या जीवनाच्या अवस्था पार करत 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 तो एक बोधिसत्व वाटचाल करतो. त्याच्या 10 अवस्था सुद्धा या ठिकाणी बाबासाहेबांनी मांडलेल्या आहे आणि त्यामध्ये पहिला उल्लेख येतो तो मुदितेचा. आणि ते म्हणतात की आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेमध्ये तो मुदिता प्राप्त करून घेतो. मुदिता प्राप्त करून घेतो. जसं सोनार त्या सोन्यावरील कीट काढतो, तसं बोधिसत्व आपल्या मनावरील तो कीट काढतो आणि त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. मग बाबासाहेब या ठिकाणी लिहितात की एक बोधिसत्व आपल्या जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये तो विमल भूमीला प्राप्त होतो. विमल भूमी, काम वासनेपासून तो मुक्त होतो आणि काम वासनेपासून एखादा बोधिसत्व मुक्त होतो. त्यावेळेस तो आपल्या जीवनाची जे दुसरं स्थित्यांतर आहे, दुसरी अवस्था आहे, ज्याला विमल भूमी म्हटलेलं आहे, ती शुद्धता तो प्राप्त करून घेतो. मग बोधिसत्व आपल्या जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रभाकारी अवस्था प्राप्त करून घेतो. त्याच्यामध्ये तेजस्विता निर्माण होते. जसा आरसा आपण साफ करतो तर त्या आरसा ज्या पद्धतीनं चकाकतो तसं त्याचं अंतःकरण, त्याचं चित्त अशा पद्धतीने चकाकायला लागतात है ना. आणि तो अनित्यता आणि जे काही अनात्म आहे ते तो जाणून घेतो. अशा पद्धतीचं चित्त त्याचं निर्माण होत असते. मग जीवनाच्या चौथ्या अवस्थेमध्ये एक बोधिसत्व आहे जो तो अर्चिष्मती भूमीला प्राप्त करतो. अर्चिष्मती म्हणजे त्याला काही रिद्धी म्हणजे प्राप्त होतात, काही बल त्या ठिकाणी तो प्राप्त करून घेतो. त्यानंतरची जी अवस्था या ठिकाणी सांगितलेली आहे ती 5वी अवस्था म्हणजे सुदुर्जया. सुदुर्जया ना, तर जिंकण्यास कठीण अशी जी स्थिती आहे असं म्हटलेलं आहे. खूप सारं विश्लेषण यामध्ये आलेलं नाही, परंतु एक उल्लेख या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि जीवनाच्या 5व्या अवस्थेमध्ये तो सुदुर्जया भूमीला प्राप्त करतो. जीवनाच्या 6व्या अवस्थेमध्ये तो अभिमुखी भूमिका प्राप्त करतो आणि या अभिमुखी भूमिकेमध्ये किंवा त्या अवस्थेमध्ये तो प्रतिथ्य समुत्पादाचं त्याला अवलोकन होत असते. 12 निदानं तो पूर्णपणे जाणून घेत असतो, त्याचं आकलन त्याला होत असते. मग जीवनाच्या 7व्या अवस्थेमध्ये तो दुरंगमा भूमीला प्राप्त करतो. ही अवस्था तो प्राप्त करतो, बोधिसत्व आहे का नाही. मग अशा पद्धतीनं पुढे जात जात तो 8व्या अवस्थेमध्ये अचल भूमीला प्राप्त करतो. अचल म्हणजे अढळ, ढळणारी भूमी म्हणजे नाही, म्हणजे एक प्रकारे उपेक्षा भाव, एक प्रकारे समता भाव, द्रष्टा भाव वगैरे वगैरे. तर ही अचल अशी अवस्था तो प्राप्त करतो. म्हणून बोधिसत्व अवस्थेमध्ये जो जन्माला आलेला होता आणि त्याने आपल्या पूर्ण जीवनाची परिपूर्ती म्हणजे एक प्रकारे आपल्या सर्व गुणांचा विकास करून केलेला होता, तेव्हा महार सेनेला पराभव करण्यासाठी जे काही आपली शक्ती वापरली ती ही शक्ती त्याने अशी अर्जित केलेली होती. बोधिसत्व अवस्थेमध्ये राहूनच त्यांनी ही शक्ती एक प्रकारे अर्जित केलेली होती. अन्यथा माराचा पराभव करणं एवढं शक्य म्हणजे नव्हतं, एवढं साधी सुधी बाब नव्हती. आणि मग पुढे लिहिलेलं आहे की 9व्या अवस्थेमध्ये तो साधुमती भूमी प्राप्त करून घेतो. साधुमती भूमी तो प्राप्त करून घेतो. जीवनाच्या 9व्या अवस्थेमध्ये तो धर्ममेधा भूमी प्राप्त करून घेतो. म्हणजे त्याला एक प्रकारची दिव्य दृष्टी प्राप्त होत असते असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं या सगळ्या भूमींमधून गेल्यानंतरच एक बोधिसत्व बुद्धत्व प्राप्तीसाठी परिपक्व अवस्थेला तो येत असतो है ना. म्हणजे तो आपल्या जीवनाचा एक प्रकारे कळस गाठत असतो. तर एवढ्याच गोष्टीमुळे नाही तर बाबासाहेब आणखी काही गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करतात आणि ते म्हणतात की आपल्या प्रत्येक जीवनामध्ये एका एका पारमितांचं परिपूर्णपणे पालन करत 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 हा बोधिसत्व 10ही पारमितांना पूर्ण करतो. आणि जेव्हा 10ही पारमितांना तो पूर्ण करतो तेव्हा तो आपल्या बोधिसत्व अवस्थेचा एक कळस गाठत असतो, एक कळस गाठत असतो. बाबासाहेब या सगळ्या बाबींमध्ये आणखी एक बाब प्रकर्षाने स्पष्ट करतात आणि ती बाब ही स्पष्ट करतात की जातक कथांच्या माध्यमातून बोधिसत्वांच्या या जीवन अवस्थांचा जातक कथांच्या माध्यमातून उल्लेख आलेला आहे. तर जातक कथांमधून जो उल्लेख आलेला आहे तो उल्लेख ब्राह्मणी सिद्धांताशी जोडून पाहण्याची काही गरज नाहीये. कारण ब्राह्मणी सिद्धांत देवाने अवतार घेतला असा त्या ब्राह्मणी सिद्धांताचा आपल्याला एक प्रकारे आपण त्या गोष्टीकडे पाहतो. आपल्याला असं दिसून पडते की ब्राह्मणी सिद्धांत अवतारवाद मांडतो. मग जातक कथाकडे पाहत असताना हा सुद्धा अवतारवाद आहे काय अशा शंका कुशंका आपल्या मनामध्ये उपस्थित होऊ शकतात.
आणि यावर बाबासाहेबच उत्तर देतात. बाबासाहेबांचं ग्रंथ वाचन करताना छोट्या छोट्या बाबी आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजे. आणि बाबासाहेब म्हणतात की नाही, जे ब्राह्मणी सिद्धांताचा अवतारवाद आहे तो या ठिकाणी बोधिसत्वाच्या ह्या ज्या काही जातक कथांना आलेल्या आहेत त्याच्याशी त्याचा संबंध जोडणे चुकीचं आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर बाबासाहेब आंबेडकर आणखी एक बाब स्पष्ट करतात की जातक कथांचा आधार असा आहे की भगवान बुद्धाच्या व्यक्तिमत्वामध्ये अच्युत्य शुद्ध अवस्थेच्या जीवनाचा समावेश आहे. या सगळ्या ज्या काही बाबी आलेल्या त्या पारमिता असो की या जीवन अवस्था असो, त्या एका व्यक्तीला अतिशय शुद्धतेच्या उच्चतम पातळीकडे घेऊन देणार आहे, शुद्धतेच्या अत्युच्च पातळीकडे घेऊन देणार आहे. मग ब्राह्मणी सिद्धांतामध्ये ज्याला आपण ईश्वर म्हणजे त्या संकल्पना म्हणतो नाही का, अवतारवादाची संकल्पना, तर त्या अवतारवादामध्ये ह्या गोष्टी नाही आहेत निगडीत. शुद्धतेशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे. तर त्यांचं आचरण कितीही अशुद्ध असेल, अनैतिक असेल, आणि असं आपल्याला दिसूनही पडते की त्यांचे जे अवतार आहेत ते अवतार त्यांनी काय काय दुष्कृत्य केलेले आहे ते त्यांचेच धर्मग्रंथ वाचत असताना आपल्याला मिळते. म्हणून त्यांनी शुद्ध जीवन जगलं पाहिजे अशी कुठलीही अट त्या अवतारवादामध्ये आपल्याला दिसून पडत नाही. परंतु आपल्या बोधिसत्वाला ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी लागू पडतात. आणि म्हणून ते लिहितात की हा सिद्धांत की बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला अशा 10 जीवनावस्थांमधून जाणे आवश्यक आहे, अशा तऱ्हेची जी अट आहे तिला कुठेही तोड नाही. बाबासाहेबांचं विधान आहे, या अटीला कुठेही तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या धर्मसंस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही. किती महत्वपूर्ण बाब या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेली आहे. किती महत्वपूर्ण बाब. ते आपल्या अवतारांना या प्रक्रियेतून पार गेलं पाहिजे आणि आपल्या जीवनाला किंवा आपल्या मनाला अशा या शुद्धतेच्या उच्चतम पातळीवर पोहोचवलं पाहिजे अशी कुठलीही अट नाही. परंतु ही अट मात्र बोधिसत्वाला आहे. ही अट म्हणजे ती ही केल्याशिवाय तो बुद्धत्वाची प्राप्तीच करू शकत नाही. आणि म्हणून या सगळ्या स्थित्यांतरामधून 10 पारमितांचं पालन करत करत त्याला आपल्या जीवनाला उन्नत करावं लागतं. आणि अशा या परिपक्व अवस्थेमध्येच गेल्यानंतर एक बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करू शकतो. तर आणि त्या अवस्थेमध्ये मग ह्या ज्या काही 8 बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत तो काय काय जाणू शकतो. तर अशी एक बाब या ठिकाणी आपल्याला दिसून पडते. तेव्हा तो काही बाबी निश्चित करण्याच्या एकंदरीत मनस्थितीमध्ये असतो. तर या ठिकाणी तुषित देवलोकाचा उल्लेख आलेला आहे. तो तुषित देवलोकामध्ये होता. हा जो सुमेध बोधिसत्व होता तो सुमेध बोधिसत्व जो होता तो तुषित देवलोकामध्ये त्याने जन्मग्रहण केलेला होता. आणि तिथून आता तो बुद्धत्व होण्यासाठी मनुष्य मात्रामध्ये जीवन ग्रहण करण्यासाठी तो आपले आईवडील निवडतो. आणि ती कथा मी या ठिकाणी पुन्हा रिपीट करणार नाही की पांढरा हत्तीचा वेश धारण करून तो त्या राणीच्या स्वप्नामध्ये येतो आणि मला तू माझी आई होशील का अशी विनंती करतो. आणि तिने ते मान्य केल्यानंतर तो तिच्या कुशीमध्ये प्रवेश करतो. तर सुमेध बोधिसत्वाचा तो अनंत जीवनापासून त्याच्या जीवनाची जे काही कथा आपल्या अठ्ठकथांमध्ये आपल्याला पाहायला मिळते तेव्हा त्याचा संदर्भ दीपंकर बुद्धाशी जोडला जातो. तर हा जो काही म्हणजे सुमेध नावाचा त्या काळामध्ये जो तापस असतो म्हणजे तपस्वी असतो. तर हा तपस्वी जो ऋषीचं वेश धारण करून असतो, जंगलामध्ये सत्यतेच्या शोधण्यासाठी फिरत असतो. तर तो ऋषी त्याला काही बल प्राप्त असतात. तर त्याचं म्हणजे तो आता बोधिसत्वाचंच जीवन तो जगत असतो. म्हणून एका गावामध्ये मधून जात असताना त्याला खूप सारी भीड त्या ठिकाणी दिसते, गर्दी झालेली दिसते आणि त्याची उत्सुकता वाढते. आणि उत्सुकता वाढल्यामुळे तो त्या ठिकाणी जातो आणि विचारणा करतो. विचारणा केल्यावर त्याला कळतं की दीपंकर नावाचे बुद्ध, जे दीपंकर जे बुद्ध आहेत ते मला वाटते त्या बुद्धाच्या श्रेणीमधले 4थ्या क्रमांकाचे बुद्ध आहेत. त्याच्या अगोदर वगैरे काही शरणंकर, मेघंकर, तनहंकर वगैरे काही बुद्ध होऊन गेले आणि हे 4थे बुद्ध. असं म्हणतात की कितीतरी म्हणजे काळाच्या अगोदर नाही का असंख्येय वगैरे वगैरे कल्प 4 असंख्येय 1 लाख कल्पाच्या अगोदरची ही गोष्ट आहे असं म्हणतात. आपल्याला म्हणजे ह्या सगळ्या बाबी आपल्याला आपल्या त्या मोजता येणार नाही. कल्प म्हणजे काय, असंख्येय म्हणजे काय ते काही आपल्याला मोजता येणार नाही. परंतु अशा गोष्टी आलेल्या आहेत. असो, पण त्या दीपंकर बुद्धाच्या काळामध्ये त्या गावामध्ये दीपंकर बुद्ध येणार अशी म्हणजे अशी एक बाब असते.
आणि तिथे तो गर्दी जमलेली असते आणि विचारपूस करतो की काय आहे, तर त्याच्या कानावर बुद्ध हा शब्द पडते की बुद्ध आमच्या गावामध्ये येणार आहे. आणखी विचारतो कोण येणार आहे, तर बुद्ध येणार आहे. म्हणजे 3 वेळा बुद्धांच्या नावाचं उच्चारण झाल्याबरोबर त्याच्या मनामध्ये बुद्धाविषयी जी काही आहे श्रद्धा भावना उत्पन्न होते. म्हणजे एक प्रकारे त्याच्या मनामध्ये वेगळेच भाव, वेगळे तरंग उत्पन्न होतात आणि वेगळे तरंग उत्पन्न झाल्यामुळे त्यालाही वाटते, आणि सगळे लोक त्यांच्या स्वागतासाठी काही ना काही काम करताना दिसतात. त्यालाही असं वाटतं की बुद्धाच्या स्वागतासाठी आपणही काहीतरी काम केलं पाहिजे आणि आपणही आपलं काही योगदान दिलं पाहिजे, असा विचार करून सगळे लोक जे काम करत असतात त्यामध्ये त्या गावामध्ये एक ठिकाण असते, जे नाली असते, ती नाली काही बुजलेली नसते आणि म्हणून तिला तो बुजवण्याचा प्रयत्न करतो. बुजवण्याचा प्रयत्न करत असताना ती नाली काही पूर्णपणे बुजवल्या जात नाही आणि पूर्णपणे बुजवल्या न गेल्यामुळे त्याच्या ज्या जटा आहेत त्या खूप मोठ्या जटा असतात आणि त्या जटा तो सोडतो आणि त्या नालीवर अंतरुण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतरही त्याला असं दिसतं की काही भाग नालीचा म्हणजे राहून गेलेला आहे आणि म्हणून आता बुद्ध तर जवळ आलेले आहे आणि मग बुद्ध जवळ आलेले आहे आणि मग या नालीमध्ये त्यांचा पाय पडला नाही पाहिजे म्हणून तो काय करतो की स्वतःलाच त्या तिथे तो झोपून देतो. असा खाली आडवा तो ठिकाणी पडतो आणि मग तो असा विचार करतो की मग बुद्ध माझ्या पाठीवर पाय देऊन पुढे निघून जातील. आणि मग तेवढ्यामध्ये ते दीपंकर बुद्ध त्या ठिकाणी येतात आणि दीपंकर बुद्ध त्या ठिकाणी आल्यावर त्याला उठवतात आणि उठवल्यावर तो आपल्या मनामध्ये चित्तामध्ये एक निर्धार करतो की मला पण बुद्ध व्हायचं आहे, मला पण बुद्ध व्हायचं आहे, असा तो विचार करतो, असा तो संकल्प करतो. आपल्या मनामध्ये अशी प्रतिज्ञा करतो की जसे हे दीपंकर बुद्ध आहेत तसा मी सुद्धा बुद्ध बनणार, मला सुद्धा बुद्ध बनायचं आहे. आणि ही जी बाब आहे ते दीपंकर बुद्ध ते जाणतात आणि ते दीपंकर बुद्ध त्यावेळेस नाही का, आता किती वर्षाचा काळ असेल ते काय आपल्याला सांगता येत नाही, उल्लेख जसा आलेला आहे तसा मी केलाय. त्या काळामध्ये ते त्याची चेतना बघतात आणि ती चेतना बघल्यानंतर जसं भगवान बुद्धांनी मैत्रेय बुद्धाची घोषणा केली तसे त्या काळामध्ये दीपंकर बुद्ध घोषणा करतात की इतक्या असंख्येय आणि त्या इतके कल्प पार केल्यानंतर हा जो व्यक्ती आहे तो सम्यक संबुद्ध बनेल, सम्यक संबुद्ध बनेल. आणि तेव्हापासून हा बोधिसत्व आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्थां पार करून अनेक कल्प जन्म घेत 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 आपल्या या सगळ्या अवस्थांची परिपूर्ती करत 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 आता तो तुषित देवलोकामध्ये जन्मग्रहण करतो. आता अशा देवलोकांच्या अनेक संकल्पना बौद्ध धम्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 31 देवलोकांचा किंवा 31 लोकांचा संदर्भ बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 31 लोकांचा संदर्भ, ज्यामध्ये आपण नरक लोक पाहतो आणि देवदत्ताच्या संदर्भामध्ये तो नरक लोकामध्ये जन्माला आलेला होता असंही आपण पाहतो ना. मग आपल्याला असुर लोक दिसून पडतात, मग आपल्याला प्रेत लोकांचा उल्लेख आढळतो, मग आपल्याला पशु लोकांचा उल्लेख आढळतो, आपल्याला मनुष्य लोकांचा उल्लेख आढळतो आणि मग आता आपण मनुष्य लोक आहोत. आणि मग जो उल्लेख आढळतो तो देवलोकांचा उल्लेख आढळतो. तिथे 6 प्रकारचे देवलोक सांगितलेले आहे. 6 प्रकारचे देवलोक म्हणजे चातुर्महाराजिक देवलोकांचा उल्लेख आढळतो. त्या चातुर्महाराजिक देवलोकामध्ये आपल्याला उल्लेख आढळतो की राणी आपल्या महालामध्ये झोपलेली असते आणि हे चातुर्महाराजिक देवता लोक त्या ठिकाणी येतात आणि तिचा पलंग उचलून हिमालयावर घेऊन जातात. ते आलेले लोक चातुर्महाराजिक देवता होते असा उल्लेख आपल्याला आढळतो. मग आपल्याला असं दिसून पडते की देवलोकामध्ये 53 देवलोक आहेत, 53 देवलोक. मग पुढे गेल्यानंतर आपल्याला असं आढळते की यामा देवलोक आहेत, तुषित देवलोक आहेत, निम्मानरती देवलोक आहेत आणि परिनिमित्त वसती देवलोक आहेत. असा देवलोकांचा उल्लेख आपल्याला आढळतो. त्यानंतर आपल्याला 16 ब्रह्मलोकांचा उल्लेख सुद्धा आढळतो. 16 ब्रह्मलोक या ठिकाणी सांगितल्या गेलेले आहे. तर 4 रूप ध्यानाच्या अवस्था, 4 अरूप ध्यानाच्या अवस्था, याचं विश्लेषण करायला गेलं तर खूप सारं मोठं विश्लेषण होईल. म्हणून रूप ध्यानाच्या अवस्था ज्याने प्राप्त केलेल्या आहे त्या रूप ध्यानाच्या अवस्था प्राप्त करणाऱ्या व्यक्ती जर मरण पावला तर तो ब्रह्मलोकांमध्ये उत्पन्न होतो. म्हणजे प्रथम ध्यानामध्ये पारंगत असणारे व्यक्ती काही विशेष पद्धतीचे ब्रह्मलोक सांगितल्या गेलेले आहे. ब्रह्मपरिषद देवलोक, ब्रह्मपुरोहित देवलोक, महाब्रह्म देवलोक यामध्ये तो उत्पन्न होतो. द्वितीय ध्यानामध्ये पारंगत असणाऱ्या व्यक्तीचा ज्यावेळेस मृत्यू होतो तेव्हा तो परित्त आभा देवलोक, अपमान आभा देवलोक आणि आभत्सता देवलोक
या ब्रह्मलोकांमध्ये तो म्हणजे उत्पन्न होत असतो. तृतीय ध्यान यामध्ये जो पारंगत असलेला व्यक्ती आहे आणि तो मरण पावला तर तो परित्त आभा देवलोक किंवा अपमान शुभा देवलोक किंवा शुभकिन्न देवलोक अशा या देवलोकांचे इथे उल्लेख आलेले आहे. तो त्याच्यामध्ये तो जन्म घेत असतो. आणि चतुर्थ ध्यानाच्या पलीकडे ज्याने अरूप ध्यानाच्या अवस्था प्राप्त केलेल्या आहे, 4 रूप ध्यान आणि 4 अरूप ध्यान, तर त्या अरूप ध्यानाच्या अवस्था त्या अतिशय उच्च कोटीच्या अवस्था असतात. आणि त्यामध्ये त्या अवस्थेमध्ये जर एखादा व्यक्ती त्याचा मृत्यू होत असेल तर तो त्याहीपेक्षा उच्च अशा देवलोकांमध्ये तो निर्माण होत असतो. त्या अशा 4 ब्रह्मलोक म्हणजे 4 अरूप ब्रह्मलोक है ना. तर अशी 11 रूप ब्रह्मलोक म्हणजे रूप ध्यानाच्या अवस्थेमध्ये मृत्यू झाल्यानंतर प्राप्त होणारे ते ब्रह्मलोक, आणि अरूप ध्यानाच्या अवस्थांमध्ये ज्यांचा मृत्यू होतो तो अरूप लोकांमध्ये म्हणजे अरूप ब्रह्मलोकांमध्ये तो निर्माण होत असतो. अशा या सगळ्या बाबी आपल्या बौद्ध धर्मामध्ये आपलं साहित्य वाचत असताना आपल्याला दिसून पडते. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये फक्त मनुष्य लोकच आहेत अशातला भाग नाही, तर अनेक लोकांचा या ठिकाणी ज्या वेळेस उल्लेख येतो त्यावेळेस आपली परिपक्वता नसल्यामुळे आपण या सगळ्या बाबी आपण जाणू शकत नाही. आणि मग आपल्याला काय वाटतं की हे सगळं थोतांड आहे, या सगळ्या बाबी निरर्थक आहेत. असो, राहू द्या पडून, आपलं आकलन होत नाही ना. मग आपलं जेवढं आकलन झालं तेवढं आपण ग्रहण करायचं, त्यावर आपण कार्य करायचं, आपलं आचरण सुधारायचं. ज्यावेळेस आपल्या मनाची परिपक्वता आपण साधू त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या बाबीचं आकलन होईल. मग आता आपण या बाबीचा विचार करून आपल्याला काही साध्य होणार आहे का? नाही. मग ज्यातून साध्य होणार आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि मग अशा बाबींचा निरर्थकपणे आपण विचार करत असतो की असं असेल का, नसेल का, असेल नसेल आपल्याला माहित नाही, आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. म्हणून आपण आपली शक्ती, आकलन शक्ती अधिक वाढवण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो तेव्हा खरोखरच पुसटचं का होईना पण त्याची कल्पना आपल्याला यायला लागते. आपल्याला मग नरक लोकही दिसायला लागते, पक्षी लोकही पशु लोकही आपल्याला दिसायला लागते, नाही का. हळूहळू त्याचं आकलन आपल्याला व्हायला लागते. तर अशा ह्या ज्या काही अवस्था सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आपला हा जो बोधिसत्व होता तो तुषित देवलोकामध्ये होता. आणि त्या तुषित देवलोकामध्ये राहून आता तो बुद्धत्व प्राप्तीसाठी शेवटचा जन्म मनुष्य प्राण्यांमध्ये घेणार होता. कारण मनुष्य प्राणीच असा आहे. असं म्हणतात की तुम्ही ब्रह्मलोकांमध्ये जन्म जरी घेतला तरी तुम्ही मात्र पूर्णपणे मुक्त झालेले नाहीत. ब्रह्मलोकांमध्ये उत्पन्न होणारे व्यक्ती अनेक कल्पापर्यंत तिथे सुखासीन अवस्थेमध्ये जीवन जगत असतात. म्हणून त्यांना असा भास होतो की ते आता मुक्त झालेले आहे, आता मुक्त झालेलो आहोत असा त्यांना भास होते. आणि त्या सुखाच्या अवस्थेत ते कल्पापर्यंत त्या ठिकाणी पडून राहतात, परंतु ते मुक्त झालेले नसते. आणि ज्यांना निर्वाण प्राप्त करायचं त्यांना शेवटी मनुष्य जीवनामध्येच यावं लागते, मनुष्य जन्मच ग्रहण करावा लागतो. म्हणून तुषित देवलोकामध्ये जन्मलेला हा जो आपला बोधिसत्व आहे तो आता आपला शेवटचा जन्म या ठिकाणी ग्रहण करतो. आणि शेवटचा जन्म ग्रहण करून तो सम्यक संबुद्ध होतो. तर बोधिसत्व म्हणजे काय, बोधिसत्वाची संकल्पना किंवा बोधिचित्ताची निर्मिती कशी होते, बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये कोणत्या बाबी निर्धारित करत असतो, कोणता संकल्प करत असतो, कुठल्या कुठल्या अवस्थांमधून आणि पारमितांचं पालन करीत करीत एक बोधिसत्व परिपूर्ण अवस्थेला, परिपक्व अवस्थेला प्राप्त करून या मनुष्य लोकांमध्ये जन्म घेऊन तो बुद्धत्व प्राप्त करतो आणि संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा मार्ग तो दाखवत असतो. ही जी काही बोधिसत्वाची संकल्पना आलेली आहे ती अत्युच्च आणि महान अशी परंपरा या ठिकाणी आपणाला दिसून पडते. तेव्हा आपणा सर्वांमध्ये हे बोधिचित्त उत्पन्न हो आणि या जगामध्ये जे काही दुःखी मानव प्राणी आहेत, जे दुःखी सत्व आहेत, त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी आपला सर्वांचा हातभार लागो अशी मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण सर्वांनी शांतपणे मला ग्रहण केलं त्याबद्दल आपण सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन. नमो बुद्धाय. जय भीम.